ही नाव निघाली आहे वेंगुर्ला निवती दीपगृहाकडे. होय मित्रांनो, हे भारतातीलच दृश्य आहे. वेंगुर्ल्यातील कोकणच्या किनाऱ्यावरील निळाशार सागरावरील सिंधुदुर्गाच्या भूमीत, जिथे तुम्हाला लाटांचे अखंड गाणे सुरू असते, तिथे उभा आहे एक शांत प्रहरी असा हा दीपगृह. आणि या खडकांमध्ये बांधलं आहे हे एक दीपगृह. तुम्ही बघता, ही एक नैसर्गिक गुहा तयार झालेली आहे आणि लाटांच्या माऱ्याने सतत एक सुंदर खेळ सुरू असतो. ही खडक नाही, तर हा आहे समुद्रमार्गाचा जागता रक्षक. काळाच्या वादळांना सामोरा गेलेला इतिहासाचा एक दीपगृह. मालवणजवळ वेंगुर्ला खडक समूहातील एका उंच खडकावर हे दीपगृह उभं आहे आणि याची राखण करत आहेत हे कोळी, जे ह्या लाटांशी रोज सामना करतात. समुद्राच्या मध्यभागी किनाऱ्यापासून 16 किलोमीटर अंतरावर साधारणपणे 180 ते 200 फूट उंच खडकावर वसलेले हे स्थान आज तितकेच रौद्र आणि रोमांचकारी आहे. आणि सभोवताली आहे केवळ अथांग समुद्र आणि वर आहे निळे आकाश आणि मध्ये हा प्रकाशाचा प्रहरी दीपस्तंभ. या बेट समूहाला पोर्तुगीजांनी नाव दिले होते इल्हेओस क्लेमोदोस, म्हणजे जळालेली बेटे. कारण दुरून हे खडक काळपट, उघडे आणि जणू आगीत भाजल्यासारखे दिसत. समुद्राच्या कुशीतली ही काळी बेटे आजही रहस्याची चाहूल देतात. ब्रिटिशांनी 19व्या शतकात येथे पहिले दीपगृह बांधले. त्या काळी हा समुद्रमार्ग जहाजांसाठी अत्यंत धोकादायक मानला जात होता. खडक, भोवरे, उथळ पाणी आणि अचानक बदलणारे वारे, नाविकांसाठी तर हा मृत्यूचा सापळाच. म्हणून उभारला गेला हा दीपगृह अंधारात दिशा दाखवण्यासाठी आणि किनाऱ्यावर विश्वास बनण्यासाठी. नंतर इसवी सन 1931 मध्ये मुख्य दीपगृह निरीक्षक जॉन ऑस्वॉल्ड याच्या देखरेखीखाली आजची रचना बांधण्यात आली. ग्रॅनाइटच्या मजबूत पायावर उभा असलेला हा शुभ्र दीपस्तंभ समुद्रावर आपला प्रकाश फेकत राहिला. त्याचा पांढरा स्थिर प्रकाश जवळपास 15 मैलावरूनही दिसे. रात्रीच्या काळोखात तो प्रकाश म्हणजे हरवलेल्या जहाजांसाठी जीवनरेखाच होती. परंतु या दीपगृहाचा इतिहास फक्त वैभवाचा नाही, तर तो संघर्षाचाही आहे. एकेकाळी दीपगृह रक्षक आपल्या कुटुंबासह या बेटावर राहत असत. निर्जन परिसर, मर्यादित पाणी, पिण्याचे मर्यादित पाणी, वैद्यकीय सुविधांचा अभाव, वादळी हवामान आणि चारही बाजूंना समुद्र. इथल्या नावाड्याने आम्हाला सांगितलं की जेव्हा वादळ होतं तेव्हा ही सगळी बेटं पाण्याखाली जातात. काळानुसार काही रहस्यमय मृत्यूच्या कथाही पसरल्या. काहींनी त्यांना अपशकुन म्हटले, काहींनी कठोर वास्तव. शेवटी 1960च्या दशकात कुटुंबांना येथून हलवण्यात आले. आज हे दीपगृह आधुनिक यंत्रणेद्वारे नियंत्रित केले जाते. रक्षक वेगळ्या निवासस्थानी राहतात आणि सूर्यास्तानंतर हा परिसर पुन्हा लाटांच्या ताब्यात जातो. पण निवतीची ओळख इथे संपत नाही. याच समुद्रावर परिसरावर लक्ष ठेवून आहे
कोपऱ्यावरचा निवतीचा किल्ला, स्वराज्याच्या सागरी इतिहासाचा अभिमानी साक्षीदार. 1664 शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला, कार्ली खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी, शत्रूच्या आरमारी हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोकण किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी. महाराजांची दूरदृष्टी या जागेत दिसतेच. एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला खाडी आणि उंचावरून दिसणारा संपूर्ण परिसर. येथून शत्रूचे जहाजे लांबवरूनच दिसत, मराठा आरमाराला इशारे मिळत, तोफा सज्ज होत आणि भगवा अभिमानाने डोलत असे. आज किल्ल्याचे अवशेष फक्त उरले असले तरी त्या दगडात अजून रणशिंगाचा नाद दडलेला आहे. निवती गाव, निवती किल्ला, निवती दीपगृह ही 3 स्थळे म्हणजे कोकणातील इतिहासाची ही त्रिवेणी आहे. एका बाजूला स्वराज्याचे शौर्य, दुसऱ्या बाजूला ब्रिटिशकालीन स्थापत्य आणि तिसऱ्या बाजूला निसर्गाची अद्भुत किमया. जर तुम्ही तिथे आलात तर सकाळी समुद्रावर पडलेले सोनेरी ऊन पहा, दुपारी खडकांवर आदळणाऱ्या फेसाळ लाटा बघा आणि संध्याकाळी सूर्यास्तासोबत दीपगृहाकडे पहा. जणू काळ स्वतःच सांगतो, राजे गेले, साम्राज्ये बदलली, वादळे आली, जहाजे हरवली, पण हा प्रकाश अजून तसाच आहे. निवती दीपगृह ही फक्त वास्तू नाही, तो दिशेचं एक प्रतीक आहे, संघर्षाचा साक्षीदार आहे, येणाऱ्या नावेचा दिशादर्शक आहे, त्याला वातावरणाचा देणारा अंदाज आहे आणि कोकणाच्या अभिमानाचा जागता दीप आहे. आजही तो समुद्राशी संवाद साधत आहे, लाटांच्या भाषेत इतिहास सांगत आणि प्रत्येक प्रवाशाची वाट बघत. निश्चित आहे आणि तितकाच आव्हानात्मक सुद्धा आहे. इथे पोचणं म्हणजे फक्त प्रवास नाही, तर समुद्राने घेतलेली परीक्षा आहे. आम्ही 7 जण एका उघड्या छोट्याशा बोटीतून लाटांच्या थपडा खात, खाऱ्या पाण्याचे फवारे अंगावर झेलत त्या दीपगृहाच्या दिशेने निघालो. प्रत्येक लाट बोटीला उचलत होती, प्रत्येक धक्का छातीचा ठोका वाढवत होता आणि प्रत्येक क्षणी जाणवत होतं, समुद्राला कधीच गृहीत धरायचं नसतं. कशीबशी आम्ही तिथपर्यंत पोचलो, परिसराला एक फेरी मारली आणि पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. या संपूर्ण धाडसी प्रवासाचे चित्रीकरण केले विद्या महाजन यांनी. बाकीचे मात्र अनेक जण भीती घेऊन बसलेले असताना विद्या मात्र शांत स्थिर धैर्याने उभ्या होत्या. त्या क्षणी जाणवलं, धाडस म्हणजे आरडाओरडा करत नाही, तर ते अनेकदा शांत चेहऱ्यात लपलेलं असतं. पण खरे कौतुक करावसे वाटते त्या या किनाऱ्याच्या कोळी बांधवांचे. ते आजही लोक समुद्रात उतरतात, रोज नियमाने जगण्यासाठी. तिथे जाऊन एकदा आपण घाबरतो, ते आयुष्यभर जात राहतात निधळ्या छातीने, अनुभवाच्या जोरावर, लाटांशी मैत्री करत, वादळाशी 2 हात करत. हा समुद्र त्यांच्यासाठी निसर्गदृश्य नाही, तोच त्यांचा रस्ता आहे आणि तोच त्यांचा रोजगार आहे, तोच त्यांचा संघर्ष आहे आणि तोच त्यांच्या संसाराचा आधारही आहे. म्हणून निवती, वेंगुर्ला किंवा सारा किनारा पाहताना फक्त दीपगृह नाही, तर समुद्र पाहिला आणि जाणवला. इथल्या माणसाचं धैर्य बघितलं, त्यांचा घाम बघितला, संघर्ष बघितला आणि खरं म्हणजे ह्या भूमीचा हाच खरा इतिहास आहे आणि हीच खरी ओळख आहे. धन्यवाद.